मराठा दौलतीच्या आधारस्तंभांनो, शिवरायांच्या मावळ्यांनो, आज या पवित्र सिंहासनावर बसून आम्ही तुम्हाला वचन देतो, इथून पुढे आमचा प्रत्येक श्वास आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी असेल. आमच्या धमन्यातून वाहणाऱ्या रक्ताचा थेंब बन थेंब आम्ही स्वराज्य देवतेच्या पायी अर्पण करू. उद्या यवनांचा सर्वोच्च पातशाह औरंग्या जरी दख्खनेत आला तरीही मराठा दौलत आम्ही त्याच्या हाती लागू देणार नाही. शालिवाहनाची गोष्ट आबासाहेबांनी आम्हाला सांगितली होती. त्याने ज्याप्रमाणे मातीच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून आपल्या शत्रूचा पराभव केला, त्याचप्रमाणे आम्ही शिवराय नावाचा मंत्र हर एक मावळ्यात, सह्याद्रीच्या कणाकणात, सिंधू सागराच्या थेंबा थेंबात फुंकून स्वराज्याच्या गनिमान विरुद्ध अभेद्य अशी तटबंदी निर्माण करू. स्वराज्य केवळ टिकवणारच नाही तर ते वाढवू. आबासाहेबांच्या म्हणण्यानुसार हे श्रींचे राज्य अहत तंजावर ते तहत पेशावर करू. हर हर. राज्याभिषेकाचा भव्य सोहळा आटोपल्यानंतर रात्री मनोऱ्यात शंभूराजे स्वतःत हरवून उभे होते. त्याचवेळी मनोऱ्याच्या जिन्यामध्ये कोणाची तरी पावलं वाजली. ती चाहूल शंभूराजांच्या ओळखीची होती. या महाराणी सरकार या. का सखी कुठे गेली? स्वराज्याच्या सिंहासनाची जबाबदारी फार मोठी असते राणी सरकार. आज आलेली गर्दी आपण पाहिलीत ना. तिला एकच चेहरा होता, स्वराज्याच्या जबाबदारीचा. त्या गर्दीत सखी, येसू या हाका हरवतात आणि राहतात त्या केवळ महाराज, महाराणी सरकार या ललकार्या. आजपासून या सगळ्या मराठा रयतेची जबाबदारी आपली झाली. स्वारींना आज झाले तरी काय, असे हरवलेले का वाटताय? आज आबासाहेबांची अतिशय तीव्र सय येते. ज्या सिंहासनावर आज आम्ही विराजमान झालो होतो, त्या महान सिंहासनाच्या पायथ्याशी बसून आबासाहेबांनी आम्हाला एक मोलाची गोष्ट सांगितली होती. आम्ही आबासाहेबांच्या शेजारी उभे होतो. शंभूबाळ, कसं वाटतंय सिंहासन? आबासाहेब, हे सिंहासन बघून कुणाचीही मान अदबीने झुकेल. होय, कारण हे सिंहासन केवळ सोनाराच्या भट्टीतून तयार झालेलं नाही, तर आपल्या अगणित वीरांच्या रक्ताच्या मंथनातून बाहेर पडलेलं अमृत आहे. या सिंहासनाचं दर्शन जो घेईल त्याच्या डोळ्यातून त्याच्या हृदयात केवळ स्वातंत्र्याचा उदय होईल. आम्ही जेव्हा जेव्हा सिंहासनी बसतो तेव्हा आमच्या मनी एकच विचार असतो, आणि आमच्या नंतर हा विचार तुमच्या मनी असला पाहिजे.
पण शंभूबाळ, एक गोष्ट सदैव ध्यानी ठेवा. या सिंहासनावर तुमच्या आधी रयतेचा अधिकार आहे. कारण हे सिंहासन म्हणजे कुठल्या विलासी राजाची मक्तेदारी नव्हे, तर गोरगरिबांचं आश्रयस्थान आहे. हे सिंहासन म्हणजे मौज मजेचं अनिर्बंध स्थान नव्हे, तर गांजलेल्या पिचलेल्यांना आधार देणारं शक्तिपीठ आहे. हे सिंहासन म्हणजे अनागोंदी राज्यकारभाराचं सत्ता केंद्र नव्हे, तर अखिल हिंदूंचं तीर्थस्थान आहे. आणि म्हणूनच या सिंहासनावर बसणाऱ्या राजाला रयतेच्या प्रश्नांविषयी जाणतं असावं लागेल. सह्याद्रीच्या काळ्या कातळातून उदयास आलेलं हे सोनेरी सिंहासन, या सिंहासनात अखिल हिंदुस्थानातल्या हिंदूंच्या आशाकांक्षा एकवटल्यात आणि त्यांचा भार पेलणं सोपं नाही शंभूबाळ. तुमच्या या बाहूंमध्ये आऊसाहेबांच्या संस्कारातून आणि आमच्या ध्येयातून इतकं बळ येऊ की शिवाजी नंतर संभाजी हे नाव केवळ वंशपरंपरेनं नाही, तुमच्या पराक्रमानं, तुमच्या कर्तृत्वानं कल्पांतापर्यंत गाजत राहिलं पाहिजे. हो आबासाहेब. त्या दिवशी आम्ही आबासाहेबांना जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करण्याची जबाबदारी इतक्या लवकर आमच्या खांद्यांवर पडेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. स्वराज्याची जबाबदारी पेलायला आपल्या भक्कम खांद्यांशिवाय दुसरा आधार असूच शकत नाही, हे मामनजींनी जाणलं होतं. आपली परवानगी असेल तर आम्ही एक मागणं मागू. माग येसू माग. काय हवंय ते माग. मामनजींच्या नंतर रयत आपल्याकडे बऱ्याच गोष्टींसाठी आस लावून बसली आहे. आम्ही नेहमी जिजाऊ आऊसाहेब आणि मामनजींच्या तोंडून ऐकलंय, रयत आपल्या पोटची, तिचा सांभाळ आपल्याला लेकुराप्रमाणे केला पाहिजे. आपली ही लेकरं सांभाळण्याचा भार आम्हाला द्याल.